रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घरोघरी दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे. बहुतेक घरामध्ये साफसफाई, सजावट आणि फराळीची तयारी सुरू झाली आहे. वसुबारसेपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. त्यानंतर पुढील 5 दिवस या सणाची धामधूम सुरू राहते. लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. यावर्षी लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबर 2024 म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आहे. या दिवशी घरोघरी देवी लक्ष्मी राहण्यासाठी येते अशी देखील मान्यता आहे. अश्विन महिन्यातील अमावस्येला येणाऱ्या दिवाळीच्या सणाला रिद्धी-सिद्धी-दाता श्री गणेश आणि धनाची देवता भगवान श्री कुबेर आणि ऐश्वर्याची सुख-समृद्धीची देवी माता लक्ष्मी यांच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. दिवाळीच्या रात्री विधिवत श्री गणेश, लक्ष्मीची आणि भगवान कुबेरांची पूजा केल्यास व्यक्तीला वर्षभर धनधान्याची कमतरता भासत नाही असं देखील मानलं जातं. दिवाळीच्या पूजेने व्यक्तीच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात. परंतु सनातन परंपरेत या पूजेसाठी काही बंधनं देखील सांगितलेली आहेत. ती जर आपण पाळले नाहीत, हे जर नियम आपण पाळले नाहीत तर दिवाळीची पूजा ही अपूर्ण राहते. त्यासाठी दिवाळीची पूजा करत असताना काही नियमांचं पालन आपण काटेकोरपणे करायला हवं. या दिवशी आपल्या हातून काही चुका अजिबात होऊन देऊ नका, नाहीतर आपल्याला केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ मिळणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसमोर, मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. दिवाळीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होतं. त्यामुळे दिवाळीच्या रात्री झोपण्याऐवजी लक्ष्मीच्या स्वागतासाठी जागरण करावं. शक्यतो 12 वाजेपर्यंत आपल्याला जागरण करायचं आहे. देवी लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे. कारण की असं मानलं जातं की 12 वाजेपर्यंत देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते. त्यासाठी आपल्याला यावेळेस झोपून राहायचं नाही. दिवाळीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजासमोर बूट आणि चप्पल कधीही ठेवू नयेत. कारण की देवी लक्ष्मीचं आगमन हे मुख्य दरवाजातून होत असतं. त्यासाठी लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी दरवाजासमोर आपल्याला रांगोळी काढायची आहे. त्यानंतर मंगल चिन्हाची सजावट करायची आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला आंब्याच्या पानाचं, झेंडूच्या फुलांचं तोरण लावायचं आहे. मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून त्यावरती तुम्ही शुभ लाभ किंवा स्वस्तिक हे चिन्ह ओल्या कुंकवाने काढायचं आहे. परंतु आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये थोडी सुद्धा घाण असू नये किंवा अस्वच्छता असू नये याची काळजी आपण घ्यायची आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला पाण्याने भरलेला एक कलश देखील ठेवायचा आहे. याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तो पाहून तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती पाण्याने भरलेला कलश ठेवू शकता. दिवाळीच्या पूजेमध्ये लावलेला दिवा अजिबात शांत होऊ देऊ नका. दिवा शांत होऊ नये म्हणून त्यामध्ये मोठी वात व भरपूर तेल घालावं. त्यावरती काचेचं झाकण देखील तुम्ही ठेवू शकता. आपण एवढ्या मोठ्या प्रेमाने आणि उत्साहाने लक्ष्मीपूजन करत असतो तर मनोभावे केलेली सेवा ही देवापर्यंत नक्कीच पोहोचते. परंतु दिवाळीमध्ये बरेच जण लक्ष्मीपूजा तर करतात, परंतु पूजन झाल्यानंतर त्या दिव्याकडे लक्ष दिलं जात नाही. त्यासाठी तुमच्या देवघरामध्ये जिथे कुठे तुम्ही लक्ष्मीपूजन केलेलं आहे तिथे एक तरी दिवा तुम्हाला रात्रभर चालू ठेवायचा आहे. तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये त्यामध्ये तेल व तूप घालायचं आहे आणि हा दिवा रात्रभर चालेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. निदान 12 ते 1 वाजेपर्यंत का होईना आपला एक तरी दिवा देवा पुढचा, लक्ष्मीपूजना पुढचा चालू असायला हवा. शक्यतो लक्ष्मीपूजनामध्ये समईचा वापर करा. कारण की समईमध्ये सर्व देवी देवतांची शक्ती असते. तर त्यासाठी समईचा वापर अशा शुभ प्रसंगी, शुभ पूजेमध्ये आवर्जून करावा. तुम्ही जी काही समई लावली असेल त्यामध्ये भरपूर तेल घाला आणि ही समई निदान रात्रभर चालत राहावी याची काळजी तुम्हाला अवश्य घ्यायची आहे. दिवाळीच्या पूजेच्या दिवशी सूडबुद्धीने वागू नका किंवा जुगार खेळू नका. दिवाळीच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल अशी भेटवस्तू कुणालाही देऊ नका. असं मानलं जातं की दिवाळीमध्ये काटेरी झाडं, हिंसक किंवा दुःखदायक चित्र, धारदार खेळणी इत्यादी कोणालाही देऊ नयेत. दिवाळीच्या रात्री झाडू नये किंवा कचरा टाकू नये. असं केल्याने घरामध्ये दारिद्र्य येतं असं देखील म्हटलं जातं. दिवाळीची आपण लक्ष्मीपूजन करत असतो तर मोठ्या प्रमाणामध्ये ही पूजा केली जाते. त्यावेळेस आपल्याकडून फुलांचा कचरा असेल किंवा इतर सामानांचा कचरा असेल लक्ष्मीपूजनाच्या समोर पडतो आणि आपण ते लगेच झाडून घ्यायला जातो. परंतु दिवाळीच्या रात्री आपल्याला झाडायचं नाही. हा जरी कचरा तुमच्या घरासमोर
तुमच्या या लक्ष्मीपूजनाच्या पूजेसमोर झाला असेल तर तुम्ही काय करायचं, एकांत कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडाने तो कचरा जो आहे तो ढकलत आणायचा आहे आणि तो एका साईडला तुम्हाला लावून द्यायचा आहे। परंतु शक्यतो अजिबात आपल्याला दिवाळीच्या रात्री ही कचरा भरून आपल्याला बाहेर टाकायचा नाही किंवा झाडून काढायचं नाही। असं केल्याने घरामधून लक्ष्मी निघून जाते आणि घरामध्ये दारिद्र्य येतं। दिवाळीच्या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नका किंवा कोणालाही कर्ज देऊ नका। सर्व प्रकारचे पैशाचे व्यवहार दिवाळीच्या 2 दिवस आधी करावेत। दिवाळीच्या दिवशी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कचरा ठेवू नये। ज्या घरात स्वच्छता नसते तिथे लक्ष्मीचं आगमन होत नाही। त्यासाठी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या अगोदरच आपण आपलं जे घर आहे तर ते संपूर्णपणे स्वच्छ करायचं आहे। घरातील जाळं जळमट काढून टाकायचं आहे। घरामध्ये जी काही तुमच्या अडगळ असेल, नको ते साहित्य असेल तर ते घराबाहेर टाकायचं आहे। याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे, त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल। दिवाळीच्या दिवशी एखादा साधू किंवा भिकारी भिक्षा मागायला आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका। आपल्या कुवतीनुसार त्यांना अन्न पाणी द्या। दिवाळीच्या दिवशी एखादी जर सुवासिनी स्त्री किंवा कुमारिका किंवा कोणीही तुमच्या दारामध्ये आलं असेल तर त्यांना तुम्हाला चहा पाणी करायचं आहे, गोडाचं खायला द्यायचं आहे किंवा तुम्ही त्यांना एखादा फराळाचं खायला देऊ शकता, परंतु त्यांना न खाता पिता आपल्या घरातून बाहेर जाऊन देऊ नये। दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेसोबत अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करावी। दिवाळीच्या रात्री आपल्या किचनमध्ये न घासलेली भांडी कधीही ठेवू नका। दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला बरंचसं काम असतं, परंतु प्रत्येक गृहिणीने या गोष्टीची काळजी घ्यावी। दिवाळी तुम्हाला कितीही काम असलं तरी देखील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खरकटी भांडी ठेवून रात्री झोपू नका। झोपण्याच्या अगोदर तुम्हाला रात्री किचनमधील संपूर्ण भांडी घासून आपलं किचन जे आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे। हा नियम तुम्ही दररोज पाळला तरी देखील तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीसोबत माता अन्नपूर्णेचा देखील वास राहील आणि घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही। त्यासाठी आपलं किचन हे नेहमी स्वच्छ असावं। किचनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये खरकटी भांडी ठेवू नये। खरकटी भांडी लगेच घासून घ्यावीत। आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करतो तर लक्ष्मीपूजन करताना देखील काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर त्या गोष्टी कोणत्या, तर देवी देवतांचा जप करताना मनुष्याने आपल्याला शिंक किंवा खोकल्यावर नियंत्रण ठेवावे। देवाचे स्मरण करताना शिंकल्याने मुख अपवित्र होते आणि अपवित्र मुखाने देवाचे नाव घेणे वर्जित आहे। देवाचा जप करताना शिंक किंवा खोकला आल्यास लगेच हात पाय तोंड स्वच्छ धुवून पवित्र व्हावे आणि पुन्हा जप सुरू करावा। जांभळी देणे हे आळसाचं लक्षण आहे। जो मनुष्य रात्री झोपेतून उठल्यानंतरही जांभळी देत राहतो म्हणजे झोपेत असतो तर त्याला देवाची पूजा अर्चा करण्यास सक्त मनाई आहे। धर्मग्रंथानुसार सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र झाल्यानंतर देवाचे स्मरण करावे। शरीरामध्ये आळस घेऊन देवाचे स्मरण चुकून देखील करू नये। क्रोध म्हणजे राग करणे, विनाकारण प्रत्येक गोष्टीवर राग करणे सर्वात मोठा अवगुण मानला आहे। ज्या व्यक्तीच्या मनामध्ये नेहमी क्रोध भाव राहतो तो कोणतेही काम मन लावून करू शकत नाही। देवपूजा आणि साधनेमध्ये मन शांत आणि एकाग्र असणं खूप आवश्यक आहे। अशांत मनाने करण्यात आलेल्या जपाचं पूर्ण फळ प्राप्त होत नाही। त्यामुळे देवाचं स्मरण करत असताना, लक्ष्मीपूजन करत असताना क्रोध ही भावना आपल्यापासून दूरच ठेवावी। जो मनुष्य नशा करतो त्याला पुराणामध्ये राक्षस मानलं गेलं आहे। देवाचे स्मरण करण्यापूर्वी मनुष्याने तन आणि मन दोघांचीही शुद्धी करून घेणं खूप आवश्यक आहे। जो व्यक्ती मद्यप्राशन करतो त्याचे सर्व पुण्य कर्म नष्ट होतात। देवाचे स्मरण करताना नशा करण्याचा विचार करणे सुद्धा पाप आहे। थुंकण्याच्या क्रियेतून मनुष्य शरीरातील घाण बाहेर टाकतो। देवी देवतांचा जप करताना अशा प्रकारची कोणतीही क्रिया करणं वर्ज्य आहे। मनुष्याने स्वतःच्या मनासोबतच शरीराची पूर्णपणे स्वच्छता केल्यानंतरच देवाचे स्मरण करावे। देवाचे ध्यान आणि पूजा करताना शरीराच्या संबंधित कोणतीही क्रिया करावी लागल्यास पुन्हा स्नान करून देवाचे स्मरण करावे। ज्या घरामध्ये देवी लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न राहते तिथे ती निवास करते। धार्मिक शास्त्रानुसार देवी लक्ष्मी धन, संपत्ती आणि वैभवाचा वर्षाव करते, परंतु ती चंचल स्वभावाची आहे। तिला असं म्हटलं जातं कारण ती कुठेही स्थिर राहत नाही। ज्याच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्याला कधीही पैशाची कसलीही कमतरता भासत नाही। एवढंच नाही तर अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे देवी लक्ष्मी घरातून कायमची निघून जाते। अशा परिस्थितीत आपल्या सर्वांना हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे
की कोणकोणत्या कारणामुळे देवी लक्ष्मी घरातून निघून जाते, त्यामुळे या चुका ज्या आहेत तर त्या तुम्ही करू नयेत। अनेकदा घरामध्ये उष्टी भांडी पसरवतात आणि ती उष्टी भांडी रात्री तशीच ठेवतात, सकाळी धुतात, परंतु असं करणं योग्य नाही। घरामध्ये कधीही उष्टी भांडी ठेवू नये, त्यामुळे लक्ष्मीची कृपा थांबते। रात्री नेहमी स्वयंपाकघर स्वच्छ करूनच झोपावं। वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेचा प्रमुख देवता कुबेर आणि संपत्तीची देवी लक्ष्मी आहे, जी संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक आहे। अशा परिस्थितीत घरामध्ये कचरा किंवा निरुपयोगी वस्तू कधीही ठेवू नये, विशेषतः उत्तर दिशेला। स्वयंपाकघरामध्ये चुलीवरती रिकामी भांडी कधीही ठेवू नका, ते अशुभ असतं। स्वयंपाकघरातील स्वच्छ स्टोव्ह असतो तर तो स्वच्छ ठेवला पाहिजे, तो स्वच्छ केला पाहिजे। पुराणात सांगण्यात आले आहे की स्टोव्हवर रिकामी भांडे ठेवल्याने घरामध्ये दारिद्र्य येते। घरात स्टोव्हवर रिकामी भांडी ठेवली तर त्या घराची कधीही प्रगती होत नाही। त्यासाठी तुम्ही बऱ्याच जणांना सवय असते की चपाती केल्यानंतर किंवा काहीही केल्यानंतर तवा जो आहे तर तो स्टोव्हवरती तसाच ठेवला जातो, परंतु असं चुकून देखील करू नये। ही जर स्त्रियांना कोणत्या सवय असेल तर त्यांनी लगेचच बदलवावी, कारण की आपला रिकामा तवा किंवा रिकामं भांडं चुलीवरती कधीही ठेवू नये। आपल्या स्टोव्हवरचं काम झाल्यानंतर आपल्याला ती भांडी किंवा जेवण उतरून खाली ठेवायचं आहे। शक्यतो तुम्ही सूर्योदयापूर्वी घरात झाडून काढा, पुसून काढा, परंतु सूर्योदयानंतर घर झाडून घेतल्यानंतर किंवा ते पुसले तर ते दुर्दैवाचं सूचक मानलं जातं। देवी लक्ष्मी सकाळी घरात येते, ती स्वच्छतेने आनंदी झाल्यानंतर तिथे निवास करते। जर काही कारणास्तव झाडू वापरावा लागला, घरामध्ये जर घाण असली तर ती घरामध्येच तुम्ही स्वच्छ करून ठेवू शकता। सकाळी स्वच्छ करून फेकून द्या, परंतु रात्री कचरा बाहेर काढू नये। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण संध्याकाळी झाडून काढू नये। चंदनाला कधीही एका हाताने चोळू नये, त्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि आर्थिक नुकसानाला सामोरे जावं लागतं। त्यामुळे देवांची पूजा करताना नेहमी कुठल्या तरी एका भांड्यामध्ये चंदन काढा आणि नंतर ते देवाला लावा। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणालाही उधारीचा व्यवहार करू नका। असं मानलं जातं की या दिवशी उधार किंवा पैसे घेतल्यास किंवा दिल्यास माता लक्ष्मीचा कोप होतो। असं केल्याने धनहानी होऊ शकते। कोणालाही साखर उसनी देऊ नका। शास्त्रानुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणीही साखर उधार देऊ नये। असं केल्याने शुक्र ग्रह कमजोर होतो आणि घरामध्ये दारिद्र्य वास करते। मांस आणि अल्कोहोलचे सेवन टाळावे। आपण या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मांस आणि मद्यपान सेवन करू नये। या दिवशी मांस आणि मद्यपान सेवन केल्यास घरामध्ये अशांतता येते, म्हणून या दिवशी संपूर्ण सात्विकच अन्न खावे। देवी लक्ष्मी स्वतः अशा घरातून निघून जाते जिथे अन्नाचा आदर केला जात नाही, म्हणजे अन्नधान्य फेकून दिले जाते किंवा नीट साठवले जात नाही। कारण ज्या लोकांवर अन्नाची कृपा असते त्यांना खूप भाग्यवान मानलं जातं आणि जेव्हा असे भाग्यवान लोक अन्नाचा अपमान करतात तेव्हा लक्ष्मी देवी कोपते आणि घरातून निघून जाते। पती पत्नीचे नाते जगातील सर्वात सुंदर नात्यापैकी एक आहे, त्यामुळे या नात्यात दोघांनी एकमेकांचा आदर करून मानसन्मान देणे गरजेचे आहे। परंतु पती पत्नीमध्ये सतत वाद होत असतील तर ते घर सुखसमृद्धीवर प्रभाव टाकतात। आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा राग कायम राहतो, कारण अशा घरात नेहमी अशांततेचं वातावरण असते। त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते। ज्या घरामध्ये भुकेलेला अन्न दिलं जात नाही त्या घरावर देवी लक्ष्मी नाराज राहते, कारण की भुकेलेला जेवण देण्यापेक्षा पुण्य काम दुसरं कोणतंच नाही। म्हणून जे लोक भुकेलेला मदत करत नाहीत, त्यांना समजून न घेता त्यांचा अपमान करतात, त्यावर देवी लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नकारात्मक विचार मनामध्ये आणू नये, कोणाशी वादविवाद घालू नयेत। या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावे, खोटे बोलू नये। या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करू नये। या दिवशी कोणत्याही प्रकारच्या काळ्या रंगाचे कपडे चुकून देखील परिधान करू नये, कारण की काळा रंग हा लक्ष्मीपूजनासाठी अशुभ मानला जातो। त्यासाठी या दिवशी चुकून देखील काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नयेत। काही लोकांना घरात अंधार करून बसण्याची सवय असते, लाईट जास्त जळते किंवा बिल जास्त येतं म्हणून गरज असताना देखील ते लाईटचा वापर करत नाहीत। परंतु ऐन दिवाळीच्या दिवशी, दिव्यांच्या सणादिवशी तुम्ही अशी चुकून देखील करू नका। घरामध्ये आणि अंगणामध्ये दिव्याची सजावट करा। शक्यतो 12 वाजेपर्यंत का होईना आपला दरवाजा उघडा असावा। आपल्या घरामध्ये दारामध्ये रोषणाई असावी। दिवाळी हा आनंदाचा सण आहे। दिवाळीच्या दिवसामध्ये नव्या कपड्यांची खरेदी केली जाते। तुम्हाला रोज नवे कपडे
कपडे घालणं शक्य नसेल तरी या 4 दिवसामध्ये फाटलेले उसवलेले कपडे चुकून देखील घालू नका, कारण की ते अत्यंत अशुभतेचं लक्षण असतं। त्यासाठी लक्ष्मी मातेला तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुम्ही फाटके व उसवलेले कपडे चुकून देखील घालू नका। दिवाळीच्या आधी सगळे लोक साफसफाई करतात, त्यामुळे बराचपैकी कचरा धूळ साफ झालेली असते, परंतु नकोशा असलेल्या वस्तू तुम्ही घरातून फेकून द्या। नकोशा असलेल्या वस्तूंची अडगळ घरामध्ये ठेवू नका, त्यामुळे घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता येते। या काही चुका आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अजिबात करायच्या नाही, जेणेकरून आपल्या घरावरती लक्ष्मीचा आशीर्वाद राहील। आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि आर्थिक संकट कधीच येणार नाही। त्यासाठी या नियमांचं पालन प्रत्येक गृहिणीने व घरातील सर्व सदस्याने नक्कीच करावे। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। माझ्याकडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा।